जमलो आहोत प्राणी हक्काबद्दल जनजागृती। जेव्हा आपण प्राणी हक्क म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात येतं फक्त कुत्रा आणि मांजर। कुत्रा आणि मांजर हे फक्त प्राणी आणि बाकीचे सगळे आहेत कोंबडी मासे हे प्राणी नाहीत। तर म्हणून आम्ही त्यासाठी जनजागृती करायला आलो आहोत। कुत्रा आणि मांजर पाळण्यासाठी आणि बाकी प्राणी खाण्यासाठी हे कुणी ठरवलं? आपणच ठरवलं। म्हणजे चुकीचं आहे। सगळ्या प्राण्यांना आपला एवढाच जगण्याचा हक्क आहे। तो कुत्रा असेल मांजर असेल डुक्कर असेल कोंबडी कुणीही असेल तो आपल्या एवढाच त्यांना जगायचा या पृथ्वीवर हक्क आहे। तर त्याबद्दलच आम्ही इथे जनजागृती करायला आलो आहोत। आपल्याला कोंबडी आणि हे न खाता आपल्याला त्यासाठी ऑप्शन्स सुद्धा आहेत। व्हीगन ऑप्शन्स आहेत। आपल्याला काहीही गरज नाहीये प्राण्यांना मारून खायची। आपण 2025 मध्ये राहत आहोत। आपल्याला खूप ऑल्टरनेटिव्हज आहेत। आपण जर कुठल्या प्राण्याला न हार्म करता राहू शकतो तर का नाही? आणि आता सगळं 2025 मध्ये जग पुढे चाललंय। आता बऱ्याच गोष्टी येत आहेत। तर आपण ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आपण व्हीगन चूज केलं पाहिजे। व्हीगन म्हणजे आपण प्राण्यांपासून येणारे कुठलेही पदार्थ खाऊ नये किंवा वापरू नये। जसं चमडा मांस हे सगळं वापरू नये। मांस अंडी दूध मध हे सगळं प्राण्यांपासून येतं आणि मांस आणि हे आपलं फर आणि लेदर हे सुद्धा आपण अंगावर घालू नये। हेच ह्याला व्हीगन असं म्हणतो आपण। ह्याला मराठी शब्द नाहीये पण इंग्लिश मध्ये आपण व्हीगन असं म्हणतो। तर मला आजच्या या स्पीच मधनं हेच सांगायचं आहे की आपण प्राण्यांपासून येणाऱ्या पदार्थांचा आपण निषेध केला पाहिजे। आपण 2025 मध्ये राहतोय अगेन ओके। सो त्या प्राण्यांना काही न्यायही मिळत नाहीये। त्यांची काय चूक आहे की ते कोंबडी म्हणून जन्माला आलाय किंवा मासा म्हणून जन्माला आलाय। जेलमध्ये बसणाऱ्या क्रिमिनल्सना पण जस्टिस सिस्टीम असते पण प्राण्यांना कधीच जस्टिस मिळत नाही। त्यांना न्याय मिळत नाही। का बरं? ते निष्पाप आहेत। तर आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो प्लीज निष्पाप